अरुश्री हॉस्पिटल संघाचे गोलंदाज गोविंदा आणि 91-13 कालचा अर्धशतकवीर अमय कोळी मैदानाच्या आतमध्ये यानं तब्बल 82 धावा कुठून काढल्या होत्या. आज मात्र नवीन दिवस नवीन सुरुवात 0 वाजून सुरुवात करावी लागेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. पंकज धानोरा आता मात्र स्ट्राईकवर असेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सक्सेस देखील झालाय. षटकाराने वैयक्तिक धावफलक सुरू केलाय पंकज याने. हलक्या हाताने सिंगल काढण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. नंतर चांगली सुरुवात गोलंदाजाने परत एकदा निर्धाव चेंडू टाकला गेलाय. बुंदाट टाकलेला चेंडू चांगला प्रकारे चेंडू हाताळला गेलाय. एक चेंडूला षटकार आल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. पंकज यांनी आता मात्र हलक्या हाताने सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय पण पुन्हा एकदा निर्धाव. पहिल्याच षटकामध्ये एक षटकार आलाय खरा मात्र त्यानंतर ते कमबॅक केलं गेलंय. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी हाताळली गेली आहे गोविंदा यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये फक्त षटकार आल्यानंतर देखील धावा फक्त आल्यात 7. आपण बघू शकतो एक षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 7 धावा. पुढचं षटक गुणवंत घेऊन आले. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक दुसरं षटक असेल. हॅलो पहिल्या चेंडूवर एकेरी धावेने वाढू शकतं धावफलक. धावफलकावर असतील 8 धावा. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता आणि यस उत्सुकता आहे मात्र आत्मविश्वास कमी असेल.
आणि पंच तटस्थ असतील. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आल्यानंतर आता इथे निर्धाव चेंडू हाताळला जातोय. चला सामना चालू करून घ्यायचा आहे आणि सर्व संघांना विनंती असेल पिचवर येऊन अपील नाही करायची. आणि थोडा सामना देखील स्पीडमध्ये खेळवायचा आहे. पहिला सामना उशिरा चालू झाल्यामुळे आपण 1.5 तास देखील मागे आहोत. तिसरा चेंडू यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस जणू गुणवंत यांनी पंकज यांच्या पायात बेड्या ठोकल्यात. कोणतीही धाव येणार नाही. सलग दुसरा चेंडू बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असेल आणि इथे अमय काहीतरी आपण बघू शकतो मार्गदर्शन करताना. चौथा चेंडू घेऊन येतील गुणवंत. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. वाईडची मागणी करत होते मात्र अमय कोळी यांनी देखील चांगला सल्ला दिलाय. आत आहे स्ट्रायकर एंडचे पंकज. जर बघितलं आपण तर वाईडच्या साठी रिव्ह्यू रेफर करणार होते मात्र अमय यांनी थांबवलंय. यावेळेस समोर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 6 धावा मिळतील. षटकाराने धावफलक पुढे जाईल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू गुणवंत राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा. थोडा अँगल क्रिएट करायचा प्रयत्न आणि यावेळेस बघितलं तर पुढच्या दिशेने चेंडू पडला. थोडासा टप्पा पुढे गेला आणि सरळ बॅटी खाली घेऊन चेंडू बाहेरच्या दिशेने फेकून दिलाय. 6 धावा वसूल करत धावफलकावर 6 धावांनी वाढ होत धावफलकावर आता बघू शकतो 14 धावा. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करत कंजूस मारा केला होता मात्र याही वेळेस पंकज दाखवत आहे की मैं देखील कम नाही. याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण आणि आणखीन एक षटकार येतोय. या षटकाराने होईल पॉवर प्लेची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 20 धावा. तिसरं षटक घेऊन येतील गोविंदा ज्यांनी पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये 7 धावा म्हणू शकतो आपण मेडनच्या समान असता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 20 धावा झाल्या. पंकज धानोर आत्तापर्यंत 10 चेंडूंचा सामना करत 18 धावा केल्या. तसेच अमय कोळी यांनी 2 चेंडूंचा सामना करत 2 धावांवर नाबाद आहेत. लॅपटॉपचा प्रॉब्लेम येतोय म्हणे स्क्रीनला. नाही तो डिस्प्ले हे होतोय गुणवंत करून तो स्लिप होऊन जातो ना लॅपटॉप. सांगा लवकर मला जेवण मला तर सांगा लागेल. मेथीची भाजी आणि चपाती. ते लोक खातील काय मेथीची भाजी? मेथी कशी पाणी पाणी का शेंग हिरवी 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 शेंगदाणे टाकून विचारून घ्या. आणि डाळ भात राहू द्या सोबत. लसूण मेथी सांग तेव्हा ती सुट्टी भेटेल. नुसती मेथी नाही देत लसूण मेथी राहते आपल्याकडची. सामान आहे दूध करू नका दुसरं बघा. यावेळेस तिसरा देखील चेंडू आकर्षक येस मात्र इथे आपण बघू शकतो थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि पहिल्या 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर इथे मात्र 1 धाव येईल आणि ह्या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 21 धावा. मेथी बनल का दादा? सुकी सुकी मेथी बनल. मेथी पाहावी लागेल पहिले आता भेटते की नाही. मार्केट नसतं आमचं रविवारचं. तुम्ही काल कोणती भाजी बनल? हे वरण पोळी नाही म्हणतो. आज आपलं काय आहे? वरण पोळी वांग्याची भाजी. वरण पोळी वांग्याची चांगली गोटलेली भाजी असते. गोटलेली असते एकदम बारीक.
तिकडचे वरणपोळी खाल्ली का तुम्ही? ते वरण लय पातळ असतो, आम्हाला सवय नाही, आमच्याकडे घट्ट वरण. घट्ट देतो तुम्हाला कारण तुमच्यासाठी सेपरेट घट्ट तुम्हाला देतो उलट घट्ट आमच्याकडे घट्ट जसं चालत डाळ नाही. फळा असतं ना, डाळ फळा खातो आपण, तसं वरण देतील तुम्हाला नाही म्हणजे. आमच्याकडे घट्ट काबरं खात नाही घट्ट नाही अशी भरते ना म्हणून पातळच घेतो आमच्याकडे तुम्हाला घट्ट बोलले घट्ट देतो मी चालेल, ठीक. म्हणजे तुम्ही सांगा दुसरी भाजी सांगा काय खायचं. दुसरी काय भाजी बनल? वांग्यासाठी तर मोठं पातळ लावलं म्हणजे यांच्या सेपरेट बनवलं वेळ लागेल खूप. बनवा वांग्याची भाजी. घोटलेली भाजी खाऊन बघा तुम्ही एकदा ओके ओके सर. हॅलो, तुम्ही म्हणशाल तर तिखट करून देऊ तुम्हाला लाल हो, वाली तिखट नाही. हिरवी देतो एकदम कमी तिखट. नाही हिरवी देतो लाल तिखटवाली देत नाही. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेल्या चेंडूचा आपण बघू शकतो खरपूस समाचार घेत 6 धावा वसूल केल्या. माफ करा, विकेट गेली आहे आणि 21 धावसंख्येवर पहिला धक्का लागेल. पुढे पुढे. हा 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 हा. बरोबर बरोबर, कलर मारला तुम्ही आता. हा हा. 21 धावसंख्येवर लागेल पहिला धक्का. पंकज यांना परतावा लागेल. गोविंदा यांनी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण पंकज धानोरा यांना तंबूत पाठवलंय. 5वा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा गोविंदा. हा का? मी आता 3 दिवस नाही जळगावमध्ये, मी बाहेर आहे. यावेळेस देखील पुढे टाकलेला चेंडू हवेत असेल आणि यस, दुसरा धक्का. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातील. 21 या धावसंख्येवर लागेल दुसरा धक्का. शुभम 91-13 किंग्स या संघाला दुसरा धक्का लागेल 21 या धावसंख्येवर. नाही आवडला पण दुसरं काय तरी. मला फोन करा तसं दुसरं संध्याकाळी काय खाणार आहे? संध्याकाळी काय? संध्याकाळचं पाठवली भाजी करून देऊ. नाही 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 मसाले भाजी नको. व्हेज बिर्याणी बनेल का? व्हेज भात बनवला. व्हेज पुलाव म्हणतोय. नुसता पुलाव पण तो पांढऱ्यामध्ये नाही. नाहीतर आहे ना, कढी आणि खिचडी बनवा. हा बस बस ही बनतेच माझ्याकडे आज आमच्याकडे खिचडी कोण बनवणार आमच्या रविवारी कढी खिचडी फक्त जास्त तिखट नाही. माझ्याकडे चिकन काय माझ्याकडे मुली जातात जेवायला जास्त मुली असतात त्यामुळे मी मिडियमच बनवतो. नाही कढी खिचडी. सरांचं लग्न बाकी मुलगी संध्याकाळचा असेल. मेनू फिक्स राहतो रविवारचा. तिसरा आता बघू शकतो आपण हॅट्रिक बॉल असेल गोविंदा यांचा 21 या धावसंख्येवर. दुसरा गडी बाद झालाय. चला नवीन फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज आपण बघू शकतो स्ट्राईक एंडवर असतील. पवन तायडे म्हणजेच मच्छी आलेत फलंदाजाला. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर चांगली फलंदाजी केली होती, मात्र इथे देखील नावाला साजेशी खेळी करावा लागेल पवन यांना आणि पहिला जो चेंडूचा सामना करतील तो असेल हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल बाहेरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू असेल मैदानाच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकाराने होईल षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर असतील 2 गडी बाद 25 धावा. बाहेर टाकलेला चेंडू होता आणि पवन यांनी देखील नेत्रदीपक फटका खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला सरळ पॉईंटच्या दिशेने मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 4 धावा मिळतील. चौकार. या चौकाराने आपण बघू शकतो गोविंदा यांचा स्पेल संपेल. 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च करत 2 महत्त्वपूर्ण बळी देखील टिपलेत. सांघिक 4व वैयक्तिक. चला सामन्याला सुरुवात करायची. थोडा स्पीडमध्ये सामना खेळवायचा आहे. योगेश असतील नवीन गोलंदाज. पहिलं षटक घेऊन येतील वैयक्तिक. आणि सांघिक बघितलं तर 4थं षटक असेल. आत्तापर्यंत जर पॉवर प्लेमध्ये चांगला कमबॅक केला होता. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यानंतर दुसऱ्या षटकात हाणामारी झाली, मात्र इथे
गोविंदा यांनी चांगला ब्रेक लावला. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण होईल. एक धाव आली आणि दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर असतील 27 धावा. आपण दुसऱ्या षटकामध्ये देखील बघितलं होतं. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आणि तिथे गचा क्षेत्ररक्षण झालं. सिंगल आल्यानंतर जे आपण बघितलं होतं 2 मोठे फटके आले होते पंकज यांच्या बॅटमधून. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न आणि तिथे असतील क्षेत्ररक्षक गोविंदा. तिसरा धक्का लागेल 27 या धावसंख्येवर. अमय कोळी आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा फलंदाज इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला असेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने आणि इथे मात्र दुर्घटना घडली आहे. शुभम 91-13 या संघाला. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. बॅटवर संपर्क पाहिजे तेवढा चांगला झाला नाही आणि गोविंदा आत्तापर्यंत या सामन्यामध्ये जर कोणाचं वर्चस्व असेल तर ते असतील गोविंदा. पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळलं, त्यामध्ये देखील कंजूस मारा केला होता. त्यानंतर तिसरं षटक घेऊन आले, तिथं देखील 2 आघाडीचे फलंदाज बाद केले आणि इथं मात्र आपण बघू शकतो चांगला झेल देखील टिपत तिसऱ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज असतील धीरज सपकाळे. चला, सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. दोनही संघांना विनंती असेल तिसरा चेंडू याही वेळेस समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. एक टप्पा खाऊन चेंडू सरळ गेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव येईल. या एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धावफलकावर आपण बघू शकतो 28 धावा. चला, थोडा सामना स्पीडमध्ये खेळायचा आहे. स्ट्राईकवर असतील पवन. आत्तापर्यंत 4 धावा बनवल्यात. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांच्या हात होती जमिनीला समांतर आणि 1 धाव येईल अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. धावफलकावर असतील 29 धावा आणि आत्तापर्यंत या षटकामधील 3 चेंडू झाले आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च करत अमय कोळी यांना तंबूचा रस्ता देखील दाखवला आहे. चौथा चेंडू याही वेळेस थोडा बाहेरच्या दिशेने आणि पॉईंटच्या दिशेने खेळून काढला आहे. 1 धावेचा प्रयत्न नसणारे निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. चांगली गोलंदाजी आणि चांगला फील्ड प्लेसमेंट म्हणावं लागेल. आत्तापर्यंत जर बघितलं तर गुणवंत कोळी यांनी चांगली कॅप्टन्सी केली आहे. टॉस जिंकला. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. कोणताही उत्तर नव्हतं पवन तायडे यांच्याकडे या चेंडूसाठी. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू. आत्तापर्यंत 5 चेंडू झाले. योगेश सोनवणे यांचे. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणि आपण बघू शकतो यष्टीरक्षकाच्या भूमीत असतील संदीप महाले आणि षटकाची समाप्ती होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर असतील 29 धावा. 3 गडी बाद 29. 29 for 3 आफ्टर 4 ओव्हर्स. आणि आपण बघू शकतो गुणवंत यांनी सामन्यात नाणेफेकीपासून तर आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली. ॲज अ कॅप्टन म्हणू शकतो आपण. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
आणि इथे 4 षटकांचा खेळ झालाय आणि फक्त धावा खर्च केल्यात 29. 3 गडी बाद असतील. चौथं षटक घेऊन येतील RK रोशन कोळी, डावखुरे गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट बघावी लागेल. चेंडू चाललाय मागच्या दिशेने, बॅटच्या साह्याने आलेला हा. बॅटीची कड घेतल्यानंतर चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने गेलाय. धावा मिळतील 4. चौकार. 5व्या षटकाची सुरुवात झाली आहे चौकाराने. या चौकाराने वाढेल धावफलक. डबल 3 ऑन बोर्ड नाव. 33 वर 3 गडी बाद. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि चेंडू सरळ जाईल नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावेने वाढेल धावफलक आणि इथे रिव्ह्यू घेतण्यात आलाय. कोणाचा रिव्ह्यू सर? आणि इथे नो बॉलच्या रिकॉर्डमध्ये रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. नो बॉल असेल. कमरेच्या वरती होता चेंडू. ज्यावेळेस फलंदाजाने खेळून काढलाय पॉपिंग क्रीजवर स्टँडिंग अपराईट. नो प्लस 2 धावा येतील आणि या 3 धावेने वाढेल धावफलक. 36 असतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पहिल्या 4 षटकांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर यावेळेस बघितलं तर भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने गेला. निर्धाव चेंडू हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू आपण बघू शकतो. फ्री हिट असलेला चेंडू निर्धावपणे हाताळलाय रोशन कोळी. आणि रोशन कोळी जे स्पोर्ट्समध्ये आपण बघू शकतो मॅनेजरची भूमिका देखील बजावता. जितू जवळकर जे स्पोर्ट्स. याही वेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. हवेत असेल चेंडू आणि इथे काय चौथा धक्का लागेल शुभम 91-13 या संघाला. चला 3 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. आतापर्यंत 7 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण फलंदाज इथं बाद होईल. पण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो रोशन कोळी यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू होता आणि शॉट देखील होता. समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न आणि थोडासा टो एंडला लागला आणि क्षेत्ररक्षक इथे चांगला झेल टिपलाय. चौथा धक्का लागलाय. 36 या धावसंख्येवर चौथा धक्का लागेल शुभम 91-13 या संघाला. आणि शुभम 91-13 9113 यावेळेस बाहेरच्या दिशेने खेळलाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि कोणतीही धाव येणार नाही. बघितलं तर षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. रोशन कोळी आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळेस चेंडू हवेत असेल आणि मैदानाच्या बाहेर देखील हवाई फायर करण्यात आला इथं भूषण कोळी यांच्या माध्यमातून. चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार आणि या षटकाराने आपण बघू शकतो धावफलक समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल. 42 धावा झाल्या आहे धावफलकावरती. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्याय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये शांत होता शुभम 91-13 हा संघ. मात्र इथे कुठेतरी आक्रमण करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा आल्यात. आणि यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू होता
आणि काय येस पंच तिसऱ्या पंचांची मागणी करताय थ्रोच्या रिगार्डमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील योगेश भाकरे सर. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. या नोने आपण बघू शकतो धावसंख्या वाढेल. 43 धावा असतील आता धावफलकावरती. चला सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. नो बॉल आणि इथून पुढं रोशन कोळी यांना या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. पाचवं षटक मार्गस्थ असताना आपण बघू शकतो धावफलकावर असतील 43 धावा आणि शेवटचा चेंडू टाकायसाठी आलेत पंकज. धावफलकावर असतील 43 धावा. स्ट्राईकवर असतील भूषण कोळी. यावेळेस लेग कटर स्वरूपाचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथं मात्र काही चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. एक धाव आली आणि दुसरीचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा येतील आणि आपण पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू. तिसऱ्या पंचांची मदत घेतील असं वाटतंय. येस चौकार असेल आणि चौकाराने षटकाची होईल समाप्ती. 47 4 गडी बाद 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण बघू शकतो 47 धावा. आपण बघितलं ज्या वेळेस चेंडू आतमध्ये ढकलायचा प्रयत्न केला त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा एक पाय देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. यामुळे तिसरे पंच चौकार देतील. चौकाराने होईल षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद 47 47 फॉर 4 आफ्टर 5 ओव्हर्स. आणि आपण इथे बघू शकतो लाईव्ह विजन या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धा क्वालिटी विथ क्लिअरिटी ज्याचे संचालक असतील बबलू थोरवे. मात्र इथं सर्व आपण बघू शकतो सेनापती असतील अजय टोनपे त्यांच्या समवेत त्यांचे 3 आपण बघू शकतो कॅमेरामॅन आपण असतील गरुडा त्यांच्यासोबत भावेश शर्मा आणि तिसरे आरिफ. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू खेळून काढला. 1 धाव आली आहे. या 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा आणि आरिफ असतील तिसरे कॅमेरामॅन. येस थोडं नाव चुकलं होतं आणि स्मित हास्य आलंय त्यांच्या चेहऱ्यावर देखील. आणि आज जर बघू शकतो आपण फायनलसाठी मोठे स्कोरर देखील आपण मागवले. गुणलेखकाच्या भूमिकेत असतील ताहा लोखंडवाला मॅन ऑफ द बिग ओकेशन. बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू. 1 धाव आली आहे. माफ करा निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. 48 धावा असतील. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली योगेश सोनवणे यांनी. वैयक्तिक दुसरं षटक आणि यावेळेस काय चेंडूला फेकून दिलाय हवाई फायर करत मैदानाच्या बाहेर असेल. 6 धावा मिळतील. भूषण कोळी यांच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा गगनभेदी षटकार. या षटकाराने धावफलक
थोडंसं स्पीडने पुढे जाईल. 54 धावा. पण बघितलं 4 षटकांमध्ये फक्त 29 धावा होत्या. मात्र यावेळेस गिअर चेंज केलाय. पहिल्यावरून सरळ 5व्या गिअरमध्ये आपण बॅटिंग करताना बघू शकतो. शुभम 91-13 किंग्स हा संघ धावफलकावर आता बघू शकतो. 9 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावा झाल्यात 4 षटकांनंतर. चौथा चेंडू घेऊन येतील योगेश. यावेळेस देखील आक्रमण करायचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या मुमेंटला बॅट थांबवली आणि निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि पहिलं जर षटक बघितलं योगेशांचा तर फक्त 4 धावा खर्च करत 1 बळी देखील मिळवला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो. योगेश 5वा चेंडू घेऊन येतील. यावेळेस काय समोरच्या दिशेने आक्रमण. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. षटकार आणि या षटकाराने 60 धावा झाल्या धावफलकावरती. 4 गडी बाद आणि 6वं षटक इथे अजूनही संपण्यासाठी 1 चेंडू बाकी असेल. 60 धावा झाल्यात. इथे मात्र 5व्यावरून 10व्या गेर टाकता की काय फलंदाज. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे योगेश यांचा. आत्तापर्यंत या षटकामध्ये मागडी गोलंदाजी करताय. शेवटचा चेंडू चांगला हाताळावा लागेल, कमबॅक करावा लागेल. शेवटचा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलाय आणि पंचांच्या हात होती जमिनीला समांतर. 1 धाव येईल अवांतर. एकसष्ट धावसंख्या झाली आहे. 4 गडी बाद. याही वेळेस बाहेरच्या दिशेने टाकायचा प्रयत्न. थोडासे बचावात्मक गोलंदाजी बघतोय आपण आणि पिचिंगच्या रिगार्डमध्ये इथे रिव्ह्यू घेतलाय SP पॅनलचे सर्वेसर्वा सुजित पांड्यन सर यांनी. वाईड असेल चेंडू. चला आज सामना पुढे जाईल. वाईड येईल चेंडू. या अवांतर धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 62 धावा. शेवटचा चेंडू हा आपण बघू शकतो चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न. मात्र पंच यावेळेस दंडात्मक कारवाई करताय. सलगचा 3रा चेंडू वाईड येईल. वाईडची हॅट्रिक आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि योगेश सोनवणे यांच्यावर कुठेतरी दबाव आलाय. शेवटचा चेंडू योगेश. यावेळेस बिगिटचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव असेल. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 6 षटकांच्या अखेरीस 10.5च्या सरासरीने आपण बघू शकतो 63 धावा. आणि शुभम 91-13 या आकड्याचा जर आपण जर समजा थोडा जर अंदाज लावला तर जर नंबर प्लेटवर जर हे नाव टाकलं तर भाऊ असा शब्द होतो. आणि याआधी देखील चर्चा झाली होती त्यांच्या संघ मालकांसोबत की 91-13 या शब्दाचा या अंकाचा अर्थ काय. तर ज्यावेळेस आपण नंबर प्लेटवर 91-13 हा अंक मांडतो त्यावेळेस भाऊ असं नाव देखील तयार होतं. शुभम भाऊ किंग असा या शुभम 91-13 किंग या संघाचा अर्थ आपण लावू शकतो. 7वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीला आलेत संदीप महाले. पहिला चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला आहे. पंच इथे तटस्थ असतील. आत्तापर्यंत जर बघितलं तर पहिला चेंडू चांगली गोलंदाजी केली संदीप महाले यांनी
आणि पवन हे देखील पॉईंटच्या दिशेने फटके खेळण्यात तरबेज असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप महाले पवन तायडे यांच्यासाठी घेऊन येतील. 7व्या षटकातील दुसरा चेंडू. 63 धावा झाल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू थोडासा फसव्या गतीचा चेंडू होता. व्हेरिएशन करताना दिसतंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. संदीप महाले भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटशी कोणताही संपर्क नसेल. आणि पवन तायडे यांची जर कामगिरी आपण जर बघितली तर आल्या आल्या हॅट्रिक बॉलचा सामना केला होता. पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला होता, मात्र तदनंतर खेळलेल्या 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव केली. 7 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येवर खेळतायत पवन. यावेळेस फुल टॉस भेटला आणि चेंडू सरळ हवेत असेल आणि तिथे यष्टीरक्षक करणार नाही कोणतीही चूक. 5वा धक्का लागेल शुभम भाऊकिंग या संघाला. 63 धावसंख्येवर आपण बघू शकतो 5वा धक्का लागलाय. पवन यांना तंबूचा रस्ता पकडावा लागेल. संदीप महाले आतापर्यंत 2 सलगचे निर्धाव चेंडू टाकल्यानंतर फलंदाजांवर प्रेशर क्रिएट झालं आणि इथे मात्र 5वा धक्का लागलाय संघाला. आणि आपण बघू शकतो संपूर्ण स्पर्धेमध्ये डीजे ऑपरेटर आपण बघू शकतो जे माईकचा आवाज कमी जास्त करतात. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये ढिंचॅक ढिंचॅक गाणे देखील लावता. ओम देशमुख यांची देखील कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली असेल. आणि यस इथं काय रुद्रचे पप्पा चांगली गोलंदाजी करताय. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट मिळवली आहे. याही वेळेस बाहेर टाकलेला चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने खेळला. 1 2 3 टप्पेचा खात चेंडू सरळ चाललाय. फिल्डरच्या हातामध्ये 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. आणि बाहेरून आपण बघू शकतो रुद्रचे पप्पा एकच आवाज दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि ललित यांचं देखील आपण चांगलं कॅमेरावर बघू शकतो. आत्तापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे रुद्रचे पप्पा यांनी. चांगली गोलंदाजी. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. 1च धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. तिथं क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो RK रोशन कोळी. या 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 65 वर 5. अजूनही बघितलं तर षटक क्रमांक 7 मधला 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस फसव्या गतीचा चेंडू आणि इथे काय कोणतीही धाव येणार नाहीये. चांगली गोलंदाजी झाली आहे. आणि येस आपण बघू शकतो पॅव्हिलियनच्या बॅक साईडनी चांगली बॉलिंग म्हणताय रुद्रचे पप्पा. गुड बॉलिंग. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा झाल्या. मागच्या 2 षटकांमध्ये जास्त धावा लुटवल्या होत्या, मात्र इथं संदीप महाले चांगली गोलंदाजी केली आहे. पूर्ण षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव हाताळले. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो संघाचा नेता संघनायक गुणवंत कोळी असतील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 8वं षटक घेऊन येतील. आणि इथून आपण बघू शकतो स्कोरर जवळ जे राखीव खेळाडू बसले आहेत योगेश, हे देखील संघाला मार्गदर्शन करताना आपण बघू शकतो. राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा मैदानाच्या आतमध्ये. गुणवंत कोळी यांचा चांगला निर्धावपणे हाताळलाय हा चेंडू. पहिला सुरुवात चांगली केली आहे षटकाची. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर थोडेसे मागडे ठरले होते. 13 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. त्यांच्यावर 2 मोठे फटके लगावले होते तिथे पंकज धानोरा यांनी. मात्र आता इथे चांगली सुरुवात करताना दिसत आहे. पहिलाच चेंडू निर्धावपणे हाताळलाय. आता हाणामारीचे षटक असतील इथून पुढं. डावातील बघितलं तर 17 चेंडू शिल्लक आहे आणि यावर मोठमोठे फटके लगावत धावा वसूल कराव्या लागतील. यावेळेस काय दांडी 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 गुल. 6वा धक्का लागलाय शुभम भाऊ किंग. शुभम 91 13 किंग या संघाला.
भूषण यांना परतावा लागेल. 6वा धक्का लागलाय शुभम 91-13 किंग या संघाला 65 धावसंख्येवर. आणि इथं काय रेफर केला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने थ्रोच्या रिगार्डमध्ये. फेअर डिलिव्हरी फलंदाजाला इथे परतावा लागेल. भूषण कोळी यांच्या स्वरूपात लागेल 6वा धक्का. शुभम 91-13 किंग या संघाला 65 धावसंख्येवर 6वा धक्का. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 29. मात्र त्यानंतर 4थ्या 5व्या आणि 6व्या षटकामध्ये आक्रमण केलं. धावसंख्या झाली 63 धावा 6 षटकांच्या अखेरीस. आणि इथं जर बघितलं तर मागच्या 8 चेंडूंमध्ये 5वा चेंडू याही वेळेस पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळलाय चेंडू आणि पंचांचे हात होतील जमिनीला समांतर आणि 1 धाव येईल अवांतर. या अवांतर धाव्याने धावफलक पुढच्या दिशेने जाईल. धावफलकावर असतील 67 धावा. आणि पहिल्या षटकामध्ये महागडे ठरल्यानंतर इथे मात्र चांगली गोलंदाजी बघू शकतो गुणवंत यांच्याकडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय फाईन लेगच्या दिशेने असलेल्या खेळाडूकडे. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. आत्तापर्यंत 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये जर जमेची बाजू बघितली तर बॅटने कोणतीही धाव आलेली नाही आहे. मात्र इथे अवांतरच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. एक लेग बाईसच्या स्वरूपात आणि दुसरी वाईडच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू पायावर टाकलेला मनगटाचा वापर करून स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार. या एकेरी धावेने षटकाची होईल समाप्ती. 68 वर 6 गडी बाद. 8 षटकांच्या समाप्तीनंतर शुभम 91-13 किंग्स 68 फॉर 6 आफ्टर 8 ओव्हर्स आपण बघू शकतो. जर या सामन्याचा थोडा ब्रेकडाऊन केला आपण तर पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या. तदनंतर 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. मात्र 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या षटकात पुन्हा एकदा महागडी गोलंदाजी झाली. तिथे 24 धावा खर्च झाल्या. माफ करा 34 धावा खर्च झाल्या. आणि इथं बघितलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. गुणवंत आणि संदीप महाले या 2 गोलंदाजांनी आता पुन्हा एकदा सांघिक 9वं षटक घेऊन आलेत संदीप महाले. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि इथे काय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. आणि पहिल्या चेंडूवर एकेरी धाव येईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 69 धावा 69. यावेळेस थोडंसं व्हेरिएशन केलं होतं. थोडासा लुपी फुलटॉस म्हणू शकतो. टप्पा खेचला आणि फलंदाज इथे आपण बघितलं तर कोणतंही रिॲक्शन देणार नाही. बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे चाललंय. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू थोडेसे शफेल झालेत खरे. मात्र इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेतील गोलंदाज संदीप महाले. आणि वाईड बॉल असेल. चला वाईड आलाय आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू देखील गमावला. इथे वाईड अवांतर स्वरूपाच्या धावेने षटक पुढे जाईल 70. यावेळेस टप्प्यात कार्यक्रम करण्यात आलाय आणि मैदानात आलाय बिग षटकार. या षटकाराने बघितलं तर धावफलक स्पीडने पुढे जाईल. 76 धावा झाल्या. स्कोअरबोर्डवरती आपण रिप्लेमध्ये बघू शकतो. बॅटीखाली चेंडू घेतला आणि समोरच्या दिशेने फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार.
इथे मात्र संदीप महाले यांच्यावर आक्रमण चढवलंय विशाल यांनी. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू एक टप्पा खाऊन चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावाने षटक पुढे जाईल. धावफलकार असतील 77 धावा, 6 गडी बाद 77. यावेळेस देखील फसव्या गतीचा चेंडू टाकायचा प्रयत्न. चेंडू बॅट खाली आलाय, हवेत असेल आणि उंची जास्त, दुरी कमी आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेले गुणवंत कोळी यांनी टिपलेला सुरेख झेल आपण बघू शकतो. आणि इथे विकेट मिळाली कोणाला? रुद्रच्या पप्पांना भेटेल दुसरी विकेट. आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च करत दुसरा महत्त्वपूर्ण बळी टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. 77, 7 गडी बाद. 777 ऑन बोर्ड नाव. चला शेवटचा चेंडू असेल रुद्राच्या पप्पांचा या स्पेलमधील. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडू हाताळलाय 9 षटकांच्या समाप्तीनंतर. 7 गडी बाद 77, 77 फॉर 7 आफ्टर 9 ओव्हर्स. आणि आपण जर बघितलं तर हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आणि आपल्या समेत जर जे जुडले ते मुरलीधर धनगर साहेब जळगाव क्राईम ब्रांचचे यांचं देखील KCL कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. सांघिक 10व षटक घेऊन आलेत गोलंदाज परशुराम. चला शेवटचं षटक असेल क्वार्टर फायनल 2 मधलं. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि तो सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. हवाई फायर करण्यात आलाय विशाल कोळी यांचा परशुराम यांच्यावर. बघू शकतो आपण लोअर फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 6 धावा वसूल केल्या. 6 धावांनी जर बघितलं तर धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 83 धावा आणि पहिल्या डावातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. यावर देखील मोठमोठे फटके खेळायचा मानस असेल. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता आणि पंचांचा एक हात बाहेरच्या दिशेने निघालाय. नो बॉल आलाय. आणि इथे परशुराम यांची गोलंदाजी बंद करण्यात आली. थ्रोच्या रिगार्डमध्ये नो बॉल आलाय आणि या सामन्यात पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही परशुराम यांना. चला थोडं स्पीडअपमध्ये नवीन गोलंदाज घेऊन या. या नोच्या स्वरूपात आलेल्या अवांतर धावेने धावफलकावर आपण बघू शकतो 84 धावा झाल्या. अजूनही बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या डावामध्ये शुभम 91-13 संघ, शुभम भाऊ किंग हा संघ 84, 7 गडी बाद 84. काय हो कांतारा भाई, कपडे बिपडे बदलून तुम्हाला काय वाटलं आम्ही ओळखणार नाही काय तुम्हाला? काही नाही. सर कुठले तुम्ही? मुंबई नाशिक? मी मुंबईचा पण आहे, नाशिकचा पण आहे, नगरचा पण आहे. असं आहे काय? राहतो मुंबईत, आहे नगरचा. नाही मुंबईला कुठं राहतो? डोंबिवलीला. नाही मी इथे राहतो ना, थोडं MIDC पनवेलला केरने. आणि नवीन फलंदाज जर बघितलं तर गोलंदाज बघू शकतो आपण पंकज आलेत गोलंदाजी मार्कवर.
त्याला सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, त्याचा सामना करतील विशाल. आत्तापर्यंत जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर षटकार देखील वसूल केला या षटकातील. आणि आता नवीन गोलंदाज पंकज यांचा गोलंदाजीचा सामना करतील. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा पडल्यानंतर हळू आला आणि इथे काय धावबादची सरी आणि इथे अपील करण्यात येत आहे. आणि पंचांचा इशारा काय आलाय? बाद. 8वा धक्का लागलाय. विशाल सोनवणे यांना पकडावा लागेल. तंबूचा रस्ता 84 या धावसंख्येवर लागलाय. 8वा धक्का. तेरे को गुस्सा आ गया यार, सब गुस्सा होने लगे स्कोरर मेरे पे, तो कैसा चलेगा? वो पैडी बोलता है तब गुस्सा नहीं आता है तेरे को? पैडी क्या बोलेंगे अब? मतलब पैडी को कुछ नहीं बोलेंगे और हमारे पे चढ़ेंगे हाँ? पॅडी साथ कर आमचा साथ दे बोला पॅडी भाई आजोबा दुसरा देखील चेंडू आपण बघितला, निर्धावपणे हाताळला आहे पंकज यांचा. आतापर्यंत या षटकातील बघू शकतो आपण पहिला चेंडू हाताळला होता परशुराम यांनी. आणि मात्र गोलंदाज चेंज झाल्यानंतर इथे कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लागलाय. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत कोणतीही धाव आली नाही आहे. 84 असतील धावफलकावर स्थिर. याही वेळेस पुढच्या दिशेने टाकलेला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने गेलाय आणि उसळी देखील घेतली. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. तिसरा चेंडू निर्धाव असेल पंकज यांचा. यावेळेस दिशाहीन चेंडू होता आणि त्यावर देखील फटका तेवढाच खराब. आणि क्षेत्ररक्षण देखील ह्या चेंडूवर खराब झाले. म्हणजे जर बघितलं तर गोलंदाजी देखील दिशाहीन होती, फलंदाजी देखील पाहिजे तेवढी प्रॉपर झाली नाही आणि त्यावर देखील गचा क्षेत्ररक्षण. 1 धाव येईल. या 1 धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 85 धावा. आणि षटकातील अजूनही 1 चेंडू शेष आणि शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने होईल या डावाची समाप्ती. 8 गडी बाद 85. शुभम 91-13 किंग या संघाची आणि आरुषी हॉस्पिटल या संघाला निर्धारित 10 षटकांमध्ये 86 धावांची गरज असेल. डायरेक्ट 6च्या स्वरूपात जर षटकार मारला आणि तो चेंडू जर टॉस का बॉस स्पॉन्सर बापू सोनवणे यांच्या बॅनरला लागला किंवा 56 नॉट आउट या संघाच्या होर्डिंगला लागला, जिथे बापू दादा सोनवणे यांचं आपण बघू शकतो छायाचित्र असेल, त्या दोनही बॅनरला जर लावला तर रोख 151चं पारितोषिक असणारे त्या फलंदाजाला. आणि आज होणाऱ्या सर्व सामन्यांच्या सामनावीराला 56 ऑल आउट म्हणजेच बापूदादा सोनवणे यांच्या वतीने एक आकर्षक कॅप देखील असणार आहे.
सामन्याची सुरुवात होतोय आता. पहिला चेंडू आणि सुपला शॉट. चेंडू जाईल फाईन लेग, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. आणि या चौकाराने जर बघितलं तर धावफलकाची सुरुवात होईल 4 धाव्याने. शहाऐंशी धावांचा पाठलाग करत असताना पंकज यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय. सुपला शॉट आपण बघू शकतो पंकज यांच्या बॅटमधून. इथे कमबॅक करावा लागेल धीरज यांना. आणि दुसऱ्या चेंडूवर देखील आपण बघू शकतो धावा मिळतील 4. चौकार. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील कव्हर्स, माफ करा, लॉंग ऑफच्या दिशेने आलेला हा चौकार. पुढचा सामना जर बघितला तर कोळी ब्लास्टर विरुद्ध त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. क्वार्टर फायनल नंबर 3. हा काय फुल टॉस चेंडू आणि रिव्हर्सचा फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. आणि सलगच्या 3 चेंडूंवर आलेला हा चौकार. आणि जर दुष्काळात जर आपण म्हणतो 13वा महिना, गरिबी में आटा गेला, इथं काय आलाय नो बॉल. आत्तापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय, त्यामध्ये तब्बल 13 आलेत. इथे कुठेतरी आपण बघू शकतो पंकज यांना घाई झाली आहे सामना संपवण्याची. येस, इथं तिसऱ्या पंचांची मागणी करताय क्षेत्ररक्षण करणारा संघ नो बॉलच्या रिगार्डमध्ये. नो बॉल असेल आणि नो बॉलवर येईल चौकार. आणि इथे काय पहिल्याच षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू घालवलाय. कोणताही रिव्ह्यू नसणारे इथून पुढच्या 9.3 षटकांच्या खेळमध्ये. आता धावफलकावर आपण बघू शकतो इक्वेशन आलंय. 18 चेंडू 73 धावांची गरज. 58 चेंडू 73 धावा. तिसरा चेंडू जर आपण बघितला फ्री हिटचा चेंडू होता, निर्धावपणे हाताळलाय. धावफलकावर धावफलक स्थिर राहील. 13 धावा बिनगडी बाद 13. आत्तापर्यंत 3 उत्तुंग असे चौकार मारले फलंदाजांनी. नेत्रदीपक फटके खेळताना दिसतंय आपल्याला पंकज. चौथा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. कव्हर्सच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. आणि इथे देखील आपण बघू शकतो प्रेक्षकांनी देखील एक चांगला सुरेख झेल टिपलाय. लगान कॅच. आणि या षटकाराने जर बघितलं तर धावफलक स्पीडने पुढे जाईल. धावफलकावर असतील 19 धावा. आत्तापर्यंत महागडी गोलंदाजी झाली आहे धीरज यांची. आणि आपण जाऊ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे होतोय टॉस का बॉस. हॅलो हॅलो हॅलो. क्वार्टर फायनल 3 या सामन्याचा नाणेफेक कोली ब्लास्टर्स वर्सेस त्रिवेणी संगम या दोघंही संघांमध्ये नाणेफेक झाली आहे. आणि नाणेफेक त्रिवेणी संगम या संघाने जिंकली आहे. निश्चितच आता त्यांच्याकडनं दोघंही कर्णधार आपल्या टॉस्का बॉस मंचावर उपस्थित आहेत. आणि आतापर्यंतचा क्वार्टर फायनलपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दातून आपल्याला थोडंसं ऐकायचं आहे. आपण प्रथम संधी देऊयात कोळी ब्लास्टर संघाच्या कर्णधारांना की आपल्या क्वार्टर फायनलपर्यंतचा प्रवासाबद्दल थोडीशी माहिती आपण थोडक्यात सांगायची आहे.
सर्वप्रथम सर्वांना आजच्या दिवसाच्या होणाऱ्या क्वार्टर फायनल्स मॅचेस आणि संध्याकाळी होणाऱ्या फायनल मॅचला पोहोचणाऱ्या संघांना ऑल द बेस्ट. आणि आजचापर्यंतचा जो लीग मॅचेसचा प्रवास होता तो अतिशय सुंदर होता. माझ्या टीमनी त्यांचे 100% एफर्ट्स लावलेत. त्या एफर्ट्समुळे आम्ही आज इथे उभे आहोत आणि निश्चितच आम्ही फायनलपर्यंत जाऊ ही आम्हाला गॅरंटी आहे. धन्यवाद. क्वार्टर फायनलचा प्रवास आमचाही खूप चांगलाच आहे. एक विन एक लॉस, परंतु आमची टीमही चांगल्या फॉर्ममध्येच आहे आणि क्वार्टर फायनल तर जिंकणार, सेमीफायनलही जिंकणार आणि फायनलही जिंकणार. हीच मी माझ्या टीमसाठी बेस्ट ऑफ लक सांगेन आणि समोरच्या टीमसाठी शुभेच्छा देईन. थँक्यू. आता आपण नाणेफेक ज्या संघाने जिंकली आहे त्रिवेणी संगम संघाचे कर्णधार आपल्यासोबत उपस्थित आहेत. निश्चितच आतापर्यंत जर आपण सकाळचे 2 सामने बघितले तर नाणेफेक जिंकलेल्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आहे. तर आपला काय निर्णय असेल? सर, निर्णय मी थोड्या वेळात सांगेल. फर्स्टली थँक्यू KCL कमिटीचं, कोळी क्रिकेट लीगचं, की त्यांनी आम्हाला इतकी ऑपॉर्च्युनिटी दिली इथं खेळण्यासाठी आणि आम्हाला खूप छान वाटतं इथं खेळून. आणि आम्ही क्वालिफाय झालो ते आम्हाला खूप अभिमानाचं वाटते आणि आमच्या टीमला पण. आणि सगळी टीम म्हणजे सपोर्टिव्ह आहे. सगळ्यांचा परफॉर्मन्स पण चांगला आहे. काही थोड्याशा वादामुळे हालचाल झाली थोडंसं, त्यामुळे मी माझ्या टीमला सॉरी पण म्हणतो आणि बाकीच्या कमिटीला पण सॉरी म्हणतो. आणि आम्ही तर आता 100% देण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि देऊच. आणि आम्हाला तरी असं वाटतं की ट्रॉफी तर आम्हीच घेऊन जाऊ. थँक्यू. चला, शुभेच्छा असतील दोघंही संघांना आपल्या क्वार्टर फायनल मॅचसाठी आणि पुढील प्रवासासाठी दोघंही संघांना ऑल द बेस्ट. त्या दरम्यान पुन्हा एकदा आपण ग्राउंडवर जाणार आहोत. यावेळेस बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये उत्तुंग फटका खेळला आहे फलंदाजांनी आणि 6 धावा वसूल केल्या. ह्या 6 धावेनी जर बघितलं तर धावफलक 30 धावा असतील. धावफलकावरती अमय कोळी यांच्यावर आक्रमण केलं आहे. अमय कोळी आपण बघितलं तर लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र इथं निर्णायक सामन्यामध्ये ते त्यांच्यावर आक्रमण केलं जात आहे. समोरच्या दिशेने फटका खेळला आहे, 1 धाव आली आहे. तिथे असतील पवन. बघितलं तर 8 धावा खर्च केल्यात अमय यांनी. चौथा चेंडू घेऊन येतील पंकज यांच्यासाठी. चुपल्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न. चेंडू जाईल एक टप्पा खाऊन सीमारेषे पार. टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू असेल सीमारेषे पार, चौकार. आणि या चौकाराने धावफलक ते 35 धावा. आता जर समीकरण बघितलं तर 50 चेंडूंमध्ये फक्त 51 धाव्यांची गरज असेल. देखील आपण बघू शकतो चांगली गोलंदाजी केली होती आणि आयोजन समिती
यावेळेस देखील बिग हिटचा प्रयत्न, मात्र चेंडू शरीराचा वेध घेतल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चाललाय. थर्ड मॅनला असतील क्षेत्ररक्षक, कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने आपण बघू शकतो षटक पुढे जाईल. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि इथे काय पहिला धक्का लागेल मुकेश कोळी यांच्या स्वरूपात आरुषी हॉस्पिटल या संघाला. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. लीडिंग एज घेतल्यानंतर चेंडू सरळ गेलाय आकाशाच्या दिशेने आणि कोणतीही आपण बघू शकतो डिस्टन्स ट्रॅव्हल केलं नाही. चेंडू सरळ गेला हवेत. गोलंदाज स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगला झेल टिपत कॉट अँड बोल्ड झालेत फलंदाज मुकेश. पहिला धक्का लागलाय 35 या धावसंख्येवर आणि आता मात्र समीकरण असेल 45 चेंडू 51 धावा. आणि जर बघितलं तर मागच्या 5ही चेंडू निर्धाव हाताळले तिथे शुभम 91-13 किंग्स या संघाने. यावेळेस काय बिग हिटचा प्रयत्न आणि चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद झाले. चौथ्या चेंडूवर जर बघितलं तर दुसरा महत्त्वपूर्ण इथं झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. दुसरा धक्का लागेल 35 या धावसंख्येवरती आरुषी हॉस्पिटल या संघाला. भूषण सोनवणे बाद. क्या बोल रहा है मयूर को तो तिसऱ्या चेंडूवर इथे अपील मोठ्या प्रमाणात अपील दिसते मैदानाच्या आतमध्ये. आणि जर भूषण कोळी यांची गोलंदाजी जर बघितली तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या आल्यानंतर इथे मात्र कुठेतरी ब्रेक लावायचा प्रयत्न केलाय भूषण कोळी यांनी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. भूषण कोळी बघू आपण डबल विकेट वेळेनं येत आहे का. यावेळेस काही सन्मान केलाय चेंडूचा, कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय आणि एकेरी धावेने होईल षटकाची समाप्ती. भूषण कोळी यांच्या 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण बळी देखील टिपले. 3 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर धावफलकावर असतील 2 गडी बाद 36 धावा. चला पुढचं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज. पंकज टू पंकज. आता असा सामना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. पंकज आलेत जर्सी नंबर 18. स्ट्रायकर असतील पंकज. यावेळेस खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू सन्मान केलाय आणि इथे काय पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
नो बॉल असेल. पंकज धानोरा इथे आपण बघू शकतो पहिल्या चेंडूवर नो बॉल आलाय. चला सामना स्पीडमध्ये चालू करून घ्यायचा आहे. समीकरण बदलेल. 42 चेंडूंमध्ये आता 49 धावेंची गरज असेल. आता चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज. भावेश आलेत गोलंदाजीला. फ्री हिट असेल पहिला चेंडू. यावर बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात होतील दोन्ही जमिनीला समांतर. एक धाव येईल अवांतर. अवांतर स्वरूपात आपण एक धाव येईल या आणि या एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 38 धावा. समीकरण बदलेल. 42 चेंडू 48 धावेंची गरज. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि इथे काय अपील होतंय खरं, मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. निर्धावपणे हाताळला इथे फ्री हिटचा चेंडू. षटक पुढे जाईल. 38 धावा झाल्या आतापर्यंत आणि समीकरण असेल 41 चेंडू 48 धावेंची गरज. क्वार्टर फायनल 2 आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. शुभम 91-13 किंग्स विरुद्ध आरुषी हॉस्पिटल हा संघ. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न आणि उंची जास्त घेतली आहे चेंडूने आणि तिथे काय चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव येईल आणि आपण रिप्ले मध्ये बघू शकतो. नो मॅन्स लँड मध्ये इथे चेंडू लँड होताना आपण बघू शकतो. इथे क्षेत्ररक्षक आले होते मात्र चेंडू सरळ गेलाय जमिनीच्या दिशेने आणि इथे देखील सुपल्याचा प्रयत्न आणि इथे काय अपील होतीये मोठ्या प्रमाणात आणि इथे काय फलंदाज बाद. तिसरा धक्का लागलाय 39 या धावसंख्येवर. इथे मात्र चुका करताना दिसताय आरुषी हॉस्पिटल या संघाचे फलंदाज. आतापर्यंत पंकज यांनी चांगली कामगिरी केली होती. 10 चेंडू 26 धावेंवर खेळत होते मात्र इथं एक इनोव्हेटिव्ह शॉट खेळायचा प्रयत्न आणि इथे परतावा लागेल. तंबूच्या आसऱ्याला तिसरा धक्का लागेल आरुषी हॉस्पिटल या संघाला. 39 3 गडी बाद. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो खूप बाहेरच्या दिशेने टाकलेला होता. सुपल्याचा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू पायाच्या दिशेने गेला आणि सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. तिसरा धक्का लागलाय आणि आता नवीन फलंदाज असतील रुद्रचे पप्पा म्हणजेच संदीप महाले. गोलंदाजीमध्ये तर चांगली कामगिरी केली होती मात्र यावेळेस फलंदाजीला देखील आहेत तिथे मैदानावर. नवीन फलंदाज आलेत भूषण. नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतो संदीप माले. स्ट्राईकवर असतील भूषण कोळे आणि गोलंदाज भावेश ठाकरे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 धावा देत. यावेळेस देखील बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू सरळ चाललाय. बॉलर टू कीपर सामना चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूवर देखील झेलबादची संधी होती मात्र ती दवडली गेली आणि पुढच्या चेंडूवर देखील इथे पंकज यांना तंबूचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतील भावेश. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आक्रमण केलंय खरं. लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणार. एकेरी धावेने षटक पुढे जाईल. आता आपण बघू शकतो स्कोरबोर्डवर असतील 40 धावा. समीकरण असेल 37 चेंडू 46 धावेंची गरज. पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर निर्धाव चेंडू हाताळलाय आणि निर्धाव चेंडूने होईल 4थ्या षटकाची समाप्ती.
4 षटकांच्या अखेरीस 40, 3 गडी बाद 40. चला थोडा स्पीडमध्ये सामना खेळायचा आहे. 6 षटकांमध्ये 46 धावांची गरज असेल. आणि पहिल्या सामनाचे सामनावीर आपण बघू शकतो आणि सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो जळगाव क्राईम ब्रांचचे बबन पाटील यांचे देखील केसीएल कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. चला सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. नवीन गोलंदाज आलेत अमय कोळी. पहिलं षटक मागडं ठरलं होतं मात्र इथं कमबॅक करावा लागेल. डावखुरा गोलंदाज पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय चेंडू. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात झाली. मागच्या 13 चेंडूंचं जर आपण बघितलं तर फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्त्वपूर्ण बळी देखील मिळवलेत. याही वेळेस चेंडू सरळ चाललाय. बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर. सलगचे जर आपण बघितलं तर मागचे 4ही चेंडू निर्धाव असतील. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल आणि मैदानाच्या बाहेर बिग बिग षटकार. आणि जर बघितलं तर इथे कुठेतरी श्वास घ्यायला वेळ भेटलाय फलंदाजांना. थोडा टप्पा समोरच्या दिशेने आला. बॅट खाली घेतला आणि चेंडू सरळ फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळवल्यात. याच षटकाराने आपण जर बघितलं तर धाव फलकावर असतील 46 धावा. समीकरण बदलेल. 33 चेंडू 40 धावांची गरज. चौथा चेंडू घेऊन येतील डावखुरे गोलंदाज अमय. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय कीपरच्या दिशेने. म्हणजे फलंदाज आपण बघू शकतो एक तर तुपाशी नाहीतर डायरेक्ट उपाशी. मारले तर मोठे फटकेच येतील. नाहीतर चेंडू सरळ चाललाय कीपरच्या दिशेने. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव या षटकातील. यावेळेस देखील थोडी जागा बनवायचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल कीपरच्या दिशेने. मात्र यावेळेस पंच कळवतील स्वेअर मारा. वाईटच्या स्वरूपात आलेली मागच्या चेंडूवर 1 धाव आणि यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय चेंडू. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणार. या एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 48 धावा. 31 चेंडूंमध्ये आता 38 धावांची गरज. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आलेत गोलंदाज अमय कोळी. स्ट्राईकवर असतील रुद्राचे पप्पा. आणि इथे काय रुद्रच्या पप्पांनी बिग हिट केलाय. चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. 48 या धावसंख्येवर लागेल चौथा धक्का आरुषी हॉस्पिटल या संघाला. आणि अमय कोळी यांचा स्पेल संपेल. शेवटच्या चेंडूवर बळी मिळवत स्पेल संपवलाय. 2 षटकांमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात 20. चौथा धक्का लागलाय आरुषी हॉस्पिटल या संघाला. आणि इथे समीकरण असेल 5 षटकांमध्ये 38 धावांची गरज असेल. इथून पुढे 30 चेंडू 38 धावा.
6वं षटक जर बघितलं तर घेऊन आलेत गोलंदाज भावेश. मागच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती, पुन्हा एकदा त्यांना बोलवले गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू चाललाय 1 2 3 टप्पे खात सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार बघितलं तर या चौकाराने आपण बघू शकतो सामना फिरवायचा प्रयत्न असेल तर समीकरण बदलेल. 29 चेंडूंमध्ये 34 धावेंची गरज असेल. जसजसे मोठे फटके येतील त्याच दिशेने सामना झुकेल. आरुष्य हॉस्पिटलच्या दिशेने सामना झुकताना आपल्याला दिसतोय. याही वेळेस आपण बघू शकतो थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पायांवर होता, मनगटाच्या साहाय्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव आली आहे. एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 53 धावा, 4 गडी बाद. समीकरण जर बघितलं तर 28 चेंडूंमध्ये 33 धावेंची गरज असेल. तिसऱ्या चेंडूवर सन्मान करत कव्हरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत खरे, मात्र तोपर्यंत येईल 1 धाव आणि इथे पंचांचा हात एक बाहेरच्या दिशेने निघालाय. नो बॉल आलाय आणि इथे देखील आपण बघू शकतो नो आलाय आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने तिसऱ्या चेंडूवर रिव्ह्यू गमावला होता. ठीक आहे, अंपायर्स रिव्ह्यू का? ओके, अंपायर्स रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. यस, 1 धाव येईल. एकेरी धावांनी जर बघितलं तर धाव फलकावर असतील 54 धावा, 4 गडी बाद 54 आणि 3 चेंडू अजूनही बाकी असतील 6व्या षटकातील. यावेळेस काऊस कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. 1 चेंडू खात चेंडू सरळ गेलाय बाउंड्री रोपच्या दिशेने. पवन तायडे तिथं चांगला सुरेख फिल्डिंग आपण बघू शकतो त्यांच्याकडून. 1 धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे आणि धाव फलकावर असतील 55 55 धावा, 4 गडी बाद. समीकरण जर बघितलं तर 26 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि रिप्ले मध्ये आपण बघू. रिप्ले मध्ये जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने फटका खेळला होता, तिथे चुकी झाली आणि आपण म्हणू शकतो टांगा पलटी घोडे फरार. चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा येतील 4. चौकार आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक झाली होती कोळी ब्लास्टर विरुद्ध त्रिवेणी संगम स्पोर्ट्स. त्रिवेणी संगम या संघाला पंचवीस चेंडू 27 धावेंची गरज. शेवटचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, त्यावर आपण बघू शकतो थोडासा हलक्यात घेतलं गेलं आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. षटकाची होईल समाप्ती 6 षटकांच्या अखेरीस. धाव फलकावर जर बघितलं तर 59 धावा, 4 गडी बाद 59. 4 षटकांमध्ये 27 धावेंची गरज असेल.
त्रिवेणी संगम या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय आणि जसा सामना संपेल आणि पहिल्याच चेंडूवर जर बघितलं तर धीरज सपकाळे यांच्यावर आक्रमण करण्यात आलेलं आहे. एक नंबर आणि इथे बघितलं तर एक टप्पा खाऊन चेंडू चाललाय सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. आणि इथं जर बघितलं तेवीस चेंडूंमध्ये आता 23 चेंडूंचं कॅरेज रन बॉल सामना आलाय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस भिरकावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि 1 धावेने षटक पुढे जाईल. सामना आलाय 22 चेंडू 22 धावेंची गरज. चला 21 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज असेल. सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. क्वार्टर फायनल 2 आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. शुभम 91 तेरा किंग्स विरुद्ध आरुषी हॉस्पिटल. 21 चेंडू 21 धावेंची गरज. यावेळेस काय समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न आणि चेंडू असेल सीमारेषेच्या अगदी बाहेरच्या दिशेने. 6 धावा मिळतील आणि आता समीकरण बदलेल. 20 चेंडूंमध्ये फक्त 15 धावेंची गरज. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये टप्प्यात आला चेंडू आणि त्याचा देखील टप्प्यात कार्यक्रम करण्यात चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. समीकरण जर बघितलं 20 चेंडूंमध्ये फक्त 15 धावेंची गरज आणि इथं भूषण कोळी यांना घाई झाली आहे सामना संपवायची. पुढचा चेंडू. याही वेळेस बिग हिट आणि चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षक पवन यांच्या हातामध्ये. 5वा धक्का लागेल आरुषी हॉस्पिटल या संघाला. आपण बघू शकतो आक्रमक होताना दिसत होते फलंदाज भूषण. मात्र यावेळेस थोडीशी गती कमी केली चेंडूची आणि फटका फसला आणि तंबूचा रस्ता पकडावा लागलाय भूषण यांना. आणि नवीन फलंदाज आले जर्सी नंबर 43. पवन आलेत फलंदाजीला. पवन सोनोने आता आपण बघू शकतो स्ट्रायकर एंडला. 19 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज. क्वार्टर फायनल नंबर 2. जो संघ आपण इथं जिंकताना दिसेल त्याला सरळ एंट्री असेल सेमी फायनल मध्ये. यावेळेस जर आपण बघितलं तर अंगावर टाकलेला फुल टॉस चेंडू. थोडीशी दिशा दिली चेंडूला आणि निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 71 धावा. 3 षटकांमध्ये 15 धावेंची गरज. आणि भादली गावचे जर बघितलं तर उपसरपंच इथं KCL मध्ये यांचे देखील स्वागत असेल. संदीप भाऊ कोळी भादली गावचे उपसरपंच आपले देखील हार्दिक स्वागत. अठरा चेंडूंमध्ये समीकरण बघितलं तर 15 धावेंची गरज असेल.
आणि जो सामना आपण बघू शकतो शुभम 91 किंग्स या संघाचे संघ मालक आणि इथे देखील षटकार आलाय नाना भाऊ सोनवणे. शुभम 91 किंग्स या संघाचे संघ मालक देखील मैदानामध्ये त्यांचे देखील स्वागत असेल. मुख्य मंचावर येऊन मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि बघू शकतो आपण समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू गुणवंत यांच्या बॅटमधून आलाय. उत्तुंग घणाघाती षटकार. दुसरा चेंडू यावेळेस थोडासा टप्पा मागच्या दिशेने टाकला आणि चेंडू कव्हर्सच्या दिशेने असेल. एक धाव येईल. एक धावेने धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 78 धावा. आता मात्र जर बघितलं तर 16 चेंडू 8 धावेंची गरज. भूषण कोळी यांच्यावर आक्रमण झालंय. भादली गावचे उपसरपंच संदीप कोळी हे देखील KCL सामन्यांचा आनंद घेताना आपण बघू शकतो. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू फसव्या गतीचा चेंडू होता. त्यावर कोणताही उत्तर नव्हतं. बॅट लेट आली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. 15 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज. यावेळेस देखील पाय हलत नाहीये. फुटवर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येईल चेंडू. पुढचा देखील समीकरण असेल 14 चेंडू 8 धावेंची गरज. 8 धावा 14 चेंडूंमध्ये आवश्यक असतील. आरुषी हॉस्पिटल या संघाला सेमीफायनलच्या तिकीटसाठी. इथे देखील भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू अचूक मारा करताय गोलंदाज भूषण कोळी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे मात्र जर बघितलं तर चांगली गोलंदाजी हाताळली आहे भूषण कोळी. यांच्या गोलंदाजीसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. यावेळेस बिगिटचा प्रयत्न. चेंडू आकाशात आणि सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. मात्र तिथे काय झेल पकडलाय. फलंदाज असेल बाद. 78 धावेवर लागेल. 6वा धक्का लागेल आरुषी किंग्स या संघ आरुषी हॉस्पिटल या संघाला. 78 धावेंवर 6वा धक्का.